पैसा मिळण्याचे योग आहे का? तर हो, मुलांक 1 साठी हा महिना पैसा देणारा आहेच. मुलांक 2चे जे तरुण तरुणी प्रेमात आहेत, तर त्यांनी म्हणजे लग्नासाठी घरी बोलण्यासाठी पक्क. कसं वातावरण हा महिना त्यांच्याच साठी. मुलांक 5 साठी जुलै महिना अत्यंत भाग्योदयकारक आहे. पैशांच्या दृष्टीने, विवाहाच्या दृष्टीने, करिअरच्या दृष्टीने, प्रेम संबंधाच्या दृष्टीने सर्व अर्थाने सकारात्मक असलेला हा महिना आहे. मुलांक 6च्या लोकांनी जुलै महिन्यामध्ये काय उपाय करायला हवे? मुलांक 8चे मागच्या काळातले जे जे स्वप्न होते, छोटे असतील मोठे असतील, खूप वर्ष मेहनत करतोय, एकदा प्रयत्न केला नाही जमलं, दोनदा केला नाही जमलं, या जुलैमध्ये ते घडून येईल. मुलांक 9 साठी जर आपण जुलै महिन्याचा विचार केला तर शनी आणि मंगळ शत्रुत्व आहेच. गाडी स्लो चालवा. सावधगिरी अत्यंत आवश्यक. कोणतंही वाक्य बोलण्यापूर्वी 2 वेळा विचार करा. नमस्कार, लोकमत भक्तीच्या आजच्या पॉडकास्टमध्ये मी कविता कुलकर्णी तुमचं स्वागत करते. मित्रांनो, तुमच्यासाठी एक नवा कोरा पॉडकास्ट घेऊन आलेलो आहोत. आणि नवा कोरा याच्यासाठी म्हणतेय की आता जुलै महिना सुरू झालाय आणि हा जुलै महिना तुमच्यासाठी कसा असणार आहे? तुमची सगळी कामं होणार आहेत का? की काही अडथळे येणार आहेत? ग्रहमान तुमच्यासाठी कसं आहे हे तुम्हाला तुमच्या जन्मतारखेवरून जाणून घेता येणार आहे. त्यामुळे महत्वाचे काही निर्णय घ्यायचे असतील, गुंतवणूक करायची असेल, गावाला जायचा डिसिजन घ्यायचा आहे, हे सगळं कन्फ्युजन या व्हिडिओतनं दूर होणार आहे. कारण आज आपल्याकडे आलेले आहेत ॲस्ट्रो गुरु ज्योती जोशी. नमस्कार. लोकमत भक्तीच्या सगळ्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. लोकमत भक्ती नेहमीच नवीन नवीन घेऊन येत असते. आज सुद्धा तुम्ही अतिशय नवीन आणताय. म्हणजे राशीने भविष्य हे दररोजच्या महिन्यात आम्ही पण देतो, अनेक चॅनलवर असतं. परंतु मुलांकने भविष्य हे तुम्ही प्रथम वाढता आहात. अच्छा. आणि बरोबर. हे लोकमत भक्तीचं वैशिष्ट्य म्हणता येईल. त्यामुळे प्रेक्षकांनी लोकमत भक्ती सतत पाहावा. धन्यवाद. तर सगळ्यात आधी आपण ज्योतिताई एक काम करूया की ज्यांना मुलांक म्हणजे माहिती नाहीये ना, तर ते आधी सांगूया, म्हणजे होय. त्यांना त्यांचा मुलांक कळेल आणि मग त्यांच्या मुलांकानुसार त्यांचं भविष्य कळेल. परफेक्ट आहे. आपण ना सर्वप्रथम अंक म्हणजे काय ते समजून घेऊ. एखाद्या बालकाचा जन्म झाला, तुम्हाला बातमी आली, तर त्याच्यात काय येते? बालकाचा जन्म झाल्यावर जन्मतारीख आणि वेळ, वजन, वेळ. परफेक्ट. हा. तिन्ही गोष्टी अंकांमध्ये. ओके. बालकाचा जन्म होतो तिथून तर मृत्यूपर्यंत सातत्याने ओळख होते ती अंकातून. म्हणजे अंक तुमची नियती घडवते. बरोबर. दुसरा प्रश्न, तुमचं नाव बदलू शकतं, बदलू शकतं, गाव बदलू शकतं, हो. व्यवसाय बदलू शकतो. या बदलणाऱ्या जगात न बदलणारी एकमेव गोष्ट म्हणजे जन्मतारीख. परफेक्ट. तर जन्मतारीख म्हणजे त्याच्यावरून आपण मुलांक काढतो. तुमची जी काही जन्मतारीख असेल त्याची एक अंकी बेरीज. म्हणजे 16 असेल तर 6 अधिक 1 7, 22 असेल तर 2 अधिक 2 4. अच्छा. अशा पद्धतीने तुमची जी काही जन्मतारीख असेल तिचा एकेरी अंक म्हणजे तुमचा मुलांक. मुलांकाच्या जोडीला तेवढ्याच ताकदीने कार्य करणारा दुसरा अंक म्हणजे भाग्यांक. मग भाग्यांकासाठी तुम्हाला काय करावं लागतं? एनी तुमची जन्मतारीख कोणतीही सांगा. 5, 10, 88. 5, 10, 1988 याची जर आपण बेरीज केली आणि एकांक काढला तर तो येतो 5. म्हणजे मुलांक देखील 5 आणि भाग्यांक देखील 5. मग अशा ठिकाणी प्रबळ प्रभाव मिळतात बुध ग्रहाचे. आज आपला तो विषय नाही. आजचा आपला विषय आहे मुलांकाने येणारा महिना तुमच्यासाठी कसा असेल. बरोबर. मग येणारा महिना म्हणजे जुलै महिना. तर जुलै महिना हा 7व्या नंबरवर येतो. ओके. म्हणून त्याचा मुलांक झाला 7. परंतु तो नैसर्गिक झाला. परंतु टोटल जेव्हा आपण विचार करतो की जुलै महिना आपल्याला कसा जाईल, तर आपल्याला विचार करावा लागतो जुलै 2026. अच्छा. बरोबर. मग त्यामुळे जुलै 2026 म्हणजे 7 अधिक 2 अधिक 0 अधिक 2 अधिक 6. बरोबर. बरोबर. मग त्याची टोटल होईल 8.
8 हा शनीचा अंक. बरोबर. शनी म्हणजे परिश्रम, खरंच. शनी म्हणजे शिस्त, शनी म्हणजे पैसा. तर प्रत्येक मुलांकाला भरपूर पैसा मिळेल, बरोबर. कारण की मुलांकानुसार शनीचा महिना हा पैसा देणारा महिना असतो. अच्छा. अट एवढीच की हम्म. शिस्त, सातत्य आणि परिश्रम. बरोबर. पर्याय. आता तुम्ही सांगितलं त्याच्यावरनं, म्हणजे जी जन्मतारीख आहे त्या जन्मतारखेची बेरीज करायची. 12 बरोबर. असेल तर 2 अधिक 1 3 3. हा झाला मुलांक. 15 असेल तर 6 6. हा झाला मुलांक. प्रेक्षक हो, तुमच्या लक्षात आला असेल की तुमचा मुलांक काय आहे. तर आता आपण मुलांकानुसार जुलै महिन्याचं भविष्य बघूया. सगळ्यात आधी मला सांगा की जुलै महिना नक्की कोणत्या मुलांकांना धनलाभाचे योग घेऊन येतोय? होय, या महिन्याचं वैशिष्ट्य धनलाभ आहे. अच्छा. कारण मुळात हा महिना शनीचा आहे. शनी म्हणजे पैसा, परिश्रम, सातत्य, शिस्त. तर या महिन्यात सगळ्यात जास्त पैसा मिळवणारी किंवा अडकलेला पैसा मोकळा होणारी मुलांक जर कोणता असेल तर तो मुलांक 8. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला पुन्हा प्राप्त होतील, कारण हा शनीचा अंक आहे. बरोबर. खूप दिवस तुम्ही एखाद्या गोष्टीत प्रयत्न करत होतात, ते काम तुमचं होत नव्हतं, ज्याच्यातून आर्थिक लाभ होणार होता, ते या महिन्यात नक्की होईल. अच्छा. हा, परिश्रम, सातत्य ठेवा. हा महिना पैसा देणाराच महिना आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं, शनिदेव हे न्यायाधीश आहेत. ते अगोदर न्याय करतील, योग्य आहे का हा विचार करतील, आणि योग्य असल्यास ते तुम्हाला या महिन्यात पैसा देतील. बरोबर. मुलांक 8 झाला. आणखीन दुसरा कुठला मुलांक आहे जो लाभाचा जाऊ शकतो? लाभाचा त्या खालोखाल 6. अच्छा. एक तर शुक्र म्हणजे मुळातच लक्झरी, पैसा, प्रतिष्ठा, आणि शुक्र हा शनीचा मित्र आहे. शनी म्हणजे राक्षस. बरोबर. आणि शुक्र म्हणजे राक्षस गुरु शुक्राचा. बरोबर. फक्त इथे थोडासा विरोधाभास होतो की शुक्राला थोडं जास्त पैसा हवा असतो, आणि शनी म्हणतो बाबा रे, तुम्ही गुरु आहात मान्य, पण परिश्रम करा, पैसा देतो. म्हणजे 8, 6 आणि त्या खालोखाल पैसा किंवा छान यश मिळवणारी रास बुधाची 5 मुलांक. मुलांक 5. मुलांक 5 हा बुधाचा आहे. बुध या महिन्यात पैसा मिळवेल, यश मिळवेल, पण त्याचा थोडस एक ट्रिक आहे. कारण बुध हा राजकुमार प्रत्येक गोष्ट घाईत निर्णय घेणार, पण शनी म्हणेल तू शांतपणे निर्णय घे. जर निर्णय घेताना 5 मुलांकाने घाई केली तर आर्थिक नुकसान, अन्यथा आर्थिक लाभाचा महिना मुलांक 5 साठी आहे. बरोबर. त्या खालोखाल 1 साठी, कारण 1 म्हणजे नेतृत्व सूर्याचं, आणि हे वर्ष 1चं आहे. खरं तर शनी आणि सूर्य हे पिता पुत्र आणि आदर्श शत्रू. हो. पण तरी सुद्धा या महिन्यात नंबर 1 ला पैसा मिळवण्याची संधी आहे. बरोबर. आता हे तर पाहिलं आपण की लाभ कोणाला होणार आहे. आपण सगळ्याच मुलांकांबद्दल बोलणार आहोत, त्यामुळे आपण एक एक करून बघूयाच. पण त्याआधी एक हायलाइट्स घेऊया की आता लाभ होणारे मुलांक पाहिले, आता सावध कोणत्या मुलांकांनी जुलै महिन्यामध्ये राहायचंय? होय, कसं होतं ना की जेव्हा शनीचा मुलांक आहे या महिन्याला, तर सगळ्यात सावध राहण्याची गरज निर्माण होते ते 2 मुलांक. कारण 2 मुलांक हा भावनेवर चालतो. बरोबर. आणि शनी आणि चंद्र एकत्र आले म्हणजे त्यांच्यात प्रचंड विरोधाभास आहे. शनी वृद्ध ग्रह, चंद्र तुमचं अलवार मन. बरोबर. त्यामुळे मनाच्या आहारी जाऊन तुम्ही निर्णय घेतलेत तर या महिन्यात तुम्हाला त्रास होऊ शकतो. तर मुलांक 2 ला थोडं जागरूक राहण्याची गरज आहे, थोडं प्रबळ होण्याची गरज आहे. त्या खालोखाल मुलांक 1, कारण वर्ष जरी सूर्याचं असलं तरी महिना पुन्हा शनीचा आहे, आणि सूर्य पिता आहे. पिता हा आपल्या मुलाला कधीही जवळ घ्यायचा प्रयत्न करतो, त्यामुळे मुलांक 1 ला थोडासा त्रास सहन करावा लागेल. अच्छा. त्याच्यानंतर बाकी ठीक आहे, इतरांना एवढा त्रास नाही. मुलांक 3 मे बी थोडा संघर्ष वेगळ्या अर्थाने होऊ शकतो, पण मुलांक 3 ला जुलै महिना प्रचंड लाभाचा आहे इतर गोष्टीत, तर मोठा संघर्ष नाही.
ज्योती मॅडम, आता आपण प्रत्येक मुलांकाचं जुलैचं भविष्य बघणार आहोत, पण त्याआधी जुलैमध्ये चालू आहे फिफा वर्ल्ड कप फुटबॉलचा. होय. तर त्याच्यातले 2 फेमस खेळाडू, एक म्हणजे मेस्सी आणि दुसरा म्हणजे रोनाल्डो. तर रोनाल्डोचा मुलांक 5 आहे आणि मेस्सीचा 6 आहे. तर काय वाटतं की हा महिना कोणाला चांगला असेल? यात एक गंमत सांगते. रोनाल्डो आणि मेसी ही दोन्ही नावं मी आयुष्यात पहिल्यांदा ऐकते. मी फुटबॉल मॅच पाहत नाही. बट आपण आज मुलांकावर बोलतोय. हम्म, तर 5 आणि 6 हे हम्म. जेव्हा आपण मुलांक घेतो हम्म, तर हे दोन्ही मुलांक शनीचे मित्र आहे. हम्म, आपण सुरुवातीलाच जे बोललो की कोणत्या मुलांकांना फायदेशीर आहे, तर हम्म. त्याच्यात हे दोन्ही मुलांक आले. बरोबर. मग त्यातल्या त्यात अधिक फायदेशीर मुलांक 6. अच्छा. म्हणजे मेसी. मेस्सी. हा. 5 मुलांक खूप चांगलं प्रेझेंटेशन देईल, हा. परंतु घाईत निर्णय एखादा घेतल्यामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. हम्म, आणि दुसरं काय होतं ना की फुटबॉल सारखे मॅच आपण ठाम निर्णय काढू शकतो की कोणती टीम जिंकणार आहे, हम्म. पण त्यासाठी आपल्याला टीमच्या सगळ्या प्लेयर्सची माहिती पाहिजे. बरोबर. सगळ्यांचे कारण की मुलांक. हा प्रभाव कलेक्टिव्ह असतो. हा. डेस्टिनी वैयक्तिक पेक्षा कलेक्टिव्ह अधिक प्रभावी असते. हम्म, आणि जर तुमच्याकडे पूर्ण टीमचे डिटेल्स आले हम्म. तर आपण एखादा शो असाही घेऊ की ही पूर्ण टीम, दोन्ही टीम त्यांचे सगळ्यांचे मुलांक, भाग्यांक, आणि तिथे मग भाग्यांकाचा विचार करावा लागतो, त्यासोबत वर्षांकाचा विचार करावा लागतो. हम्म, हम्म. बट स्टील हा जुलै महिना जर आपण विचार केला तर 5 मुलांक आणि 6 मुलांक दोघांना फायदेशीर आहे. 6ला समजा 95% असेल तर 5ला 93%. तो 2% फरक यासाठी पडला की बुध ग्रह हा थोडा घाईत निर्णय घेतो, उतावळेपणा करू शकतो. हम्म. आणि तसं झालं तर मग थोडासा त्रास होऊ शकतो आणि मैदानावर आपल्याला अधिक कळेल. पण जर भाग्य सांगायचं तर 6 अधिक प्रबळ, किंचित 6. 6 वाल्यांसाठी जुलै महिना जास्त प्रभावी आहे. 5 असं. आणि 6 6 मध्ये, मध्ये. कारण आपण आता तेच बघतोय फुटबॉलचं, हो. कारण आपल्याजवळ पूर्ण टीम नाहीये. नाहीये. आता वळूया सगळ्या एक एक करून मुलांकाकडे वळूया. मुलांक बरं. 1 पासून, की मुलांक 1 साठी जुलै महिना काय घेऊन येतोय? खूपच छान. आपण जसं पहिले बघितलं की जुलै महिन्यावर सूर्याचा प्रभाव राहील, कारण वर्षाचा प्रभाव राहीलच. हम्म, आणि महत्वाचं म्हणजे जुलै महिन्याचा मुलांक आहे 8. हम्म, म्हणजे 8 आपल्याला मुलांक 1ला नेमकं काय देईल, हम्म, बरोबर? तर मुलांक 1 म्हणजे नेतृत्व, कर्तृत्व, दातृत्व. हम्म. सूर्य म्हणजे देणारा. बरोबर. आजपर्यंत सूर्याला घेताना पाहिलंय आपण. हम्म, सूर्य हा राजा आहे, बरोबर. तो सतत 4ही हाताने देत असतो. हम्म, मुलांक 1 मध्ये 1, 10, 19 आणि 28 हम्म, 4 तारखा येतात. हम्म, मग या चौघांचं सारखं असतं का? हम्म. अजिबात नाही. बरोबर. कारण काय होतं ना, इथे एक मुलांक म्हणजे स्वच्छ स्पष्ट राजा. हम्म, आपण राजा म्हणतो, पण त्यातलं एक छोटासा उपविभाग सांगण्यासाठी मी हे चौघांचं वेगळं विश्लेषण करेल. एक म्हणजे राजा. हम्म, 10ला काय होतं ना, एका शेजारी येतो 0, हम्म, जो त्याची नैसर्गिक ऊर्जा वाढवतो हम्म, आणि त्यामुळे इगो वाढतो. 19 मध्ये काय होतं ना, सूर्य स्वतः सोबत मंगळाला घेऊन आलेला आहे. हम्म, म्हणजे सूर्य राजा आहेच, त्या राजासोबत सेनापती सुद्धा आहे. हम्म, इथे तो खऱ्या अर्थाने प्रबळ होतो. किंवा आजच्या भाषेत आपल्याला विश्लेषण करायचं ना, हम्म. तर 19 जन्मतारीख असते, त्याला काहीतरी सोबत पारंपरिक मिळालेलं असतं. बरोबर. प्रॉपर्टी असेल, नाव हम्म. असेल, पैसा असेल, हम्म, किंवा अशी काहीतरी त्याला गिफ्ट मिळतं अगोदरच की हम्म, जिथून त्याची वाटचाल सुरू होते. किंवा ज्याला आपण म्हणतो सोन्याचा चमचा, किंवा हम्म, शैक्षणिक असेल किंवा सामाजिक असेल, एक प्रतिष्ठा घेऊन आलेला असतो. हम्म, त्याच्यानंतर 28 जेव्हा येतं, हम्म. हा शून्यातून विश्व निर्माण करणारा असतो. बरोबर. म्हणजे याचं जर सोपं उदाहरण द्यायचं, अगदी एकाच घरातली 2 लोक, हम्म, धीरूभाई अंबानी 28. हम्म, म्हणजे अंबानी परिवारात खूप एक नंबर एकच आहे. हम्म, 28 म्हणजे त्यांनी काय केलं, संघर्ष केला. हम्म, संघर्षानंतर खूप उतार चढाव पाहिले. कारण हम्म. 2 म्हणजे चंद्र, 8 म्हणजे शनी. हम्म, चंद्र आणि शनी विषयोग म्हणतो आपण. हम्म, आयुष्यात किंवा समुद्र मंथनात शिव पहिले विष पितात, हम्म. मग नंतर अमृत येतं. तसं त्यांना ते मिळालं. बरोबर. आता त्यांची 2 मुलं, कोण?
अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी. बरोबर. त्यातला एक फ्लॉप गेला, त्याची जन्मतारीख वेगळी, पण जो सक्सेस झाला त्याची जन्मतारीख 19. बरोबर. कारण तो सेनापती घेऊन आला. जो अनसक्सेस झाला ते पण आपण मुलांकाने बघू शकतो, त्याचं 4 आहे, पण 19 मिळाल्यामुळे प्रचंड यशस्वी झाला आणि त्याला वडिलांचं सगळं स्थिर स्थावर मिळालं. मग त्याला प्रगती करायची होती. बरोबर. म्हणजे 1-10-19-28 4 तारखांचं स्वतंत्र भविष्यवाढ वेगवेगळं येतं. अच्छा. आता जर आपण विचार केला की जुलै महिना 1 तारखेसाठी कसा, तर अत्यंत सकारात्मक आहे, कारण वर्ष तुमचं आहे. मुख्य प्रभाव 1 अंकाचा आहे. शनी आल्यामुळे या महिन्यात परिश्रम करावं लागतील, शिस्त ठेवावं लागेल, न्यायाने वागावं लागेल, आपले जे कलिग्ज असतील त्यांच्याशी सन्मानाने वागावं लागेल. मग या महिन्यात मुलांक 1 छान प्रगती करू शकतो. अच्छा. आर्थिक दृष्ट्या. बरोबर. मुलांक 1 साठी जुलै महिना चांगला म्हणायचा. चांगला आहे. आता मुलांक 1 साठी जर मुलांक 1 चे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही शैक्षणिक दृष्टीने? खूप छान आहे. कसं होतं ना, मुलांक 1 चे विद्यार्थी म्हणजे सिंह रास आपण इथे गृहीत धरावी लागते, कारण ती सूर्याची रास आहे आणि आता गुरुचं गोचर चालू आहे कर्क राशीतून. तर मुलांक 1 साठी मुलांकाने जरी आपण बघितलं किंवा राशीप्रमाणे जरी बघितलं तर जुलै महिना अभ्यासाच्या दृष्टीने प्रचंड प्रगतीचा, पहिल्या पंधरवाड्यापेक्षा दुसरा पंधरवाडा अधिक प्रगतीचा. त्यासाठी प्रवास करावे लागतील, परिश्रम जास्त होतील, मात्र कारण शनिदेव आले, परिश्रमाला पर्यायच नाही, मात्र यश मिळेल. तर शैक्षणिक दृष्ट्या नवीन शिक्षण या महिन्यात मुलांक 1 सुरू करतील आणि ते शिक्षण त्यांना येणारे 5 वर्ष लाभदायक ठरेल. अरे वा. तर त्यामुळे मुलांक 1 यांनी नवीन शिक्षणाचा विचार करावा. मैत्री या दृष्टीने विचार केला ना तर मित्रामध्ये अंतर निर्माण होण्याची शक्यता आहे. अच्छा. कारण या महिन्यात मुलांक 1 थोडंसं त्या विषयाकडे दुर्लक्ष करण्याची शक्यता आहे किंवा मैत्रीमध्ये विसंवाद निर्माण होणार. घरात थोडं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तिथे सुद्धा मुलांक 1 ला एक संघर्ष दिसतोय. तर शनिवार रविवार तरी तुम्ही किंवा 2 तास आठवड्यातून जोडीदारासाठी राखीव ठेवा. मुलांक 1 चे लग्नाचे काही ग्रह आहेत का जुलै महिन्यामध्ये? लग्न जमण्याचे किंवा स्थळ लग्न जमण्याचे आहे, स्थळ येण्याचे आहे, पण त्यांचा विवाह साधारणपणे ऑक्टोबरच्या आसपास होईल, कारण स्थळ येण्याची शक्यता आहे. अच्छा. बऱ्यापैकी चांगले स्थळ येतील, कारण की मुलांक 1 साठी सकारात्मक काळ आहेच. बरोबर. मुलांक 1 चे जे व्यावसायिक आहेत त्यांना काय सांगतोय जुलै महिना? परिश्रम करा, पैसा मिळेल. शनी परिश्रमाशिवाय देणार नाही, तो नियम आहे शनीचा. पैसा मिळण्याचे योग आहे का? तर हो, मुलांक 1 साठी हा महिना पैसा देणारा आहेच. आता वळूया मुलांक 2 कडे. मुलांक 2 च्या लोकांना नोकरीत काही प्रमोशन वगैरेचे काही आहेत का योग? होय. मुलांक 2 म्हणजे संवेदनशीलता, प्रेम. अख्खं जग जर कोणी तोलून धरलं असेल ना तर ते मुलांक 2 ने. जग पैशांवर नाही चालत, प्रेमावर चालतं, संवेदनशीलतेवर चालतं. आणि मुलांक 2चं काय होतं ना की त्यांच्या भावना या सतत वर खाली होतात. जसं चंद्र मोठा होत जातो, अमावस्या ते पौर्णिमा, ते अमावस्या, तसा प्रभाव यांच्या मनावर होत राहतो. आणि दुसरं काय होतं, विज्ञानाने सिद्ध केलंय की ज्वारभाटा किंवा हे पाण्यावर प्रभाव चंद्राचा होतो. आपल्या शरीरात 72% पाणी आहे, सगळ्यांवर होतो आणि 2 मुलांकावर विशेष होतो, कारण की ते मुळात चंद्राच्या प्रभावात आहे. तर आणि महिना पुन्हा शनीचा आहे, तर त्यांना थोडा संघर्ष आहे, विरोधाभास आहे, नो डाऊट, पण तरी सुद्धा प्रेमाने जग जिंकण्याचं सामर्थ्य यांच्यात आहे. यांनी फक्त विचार करताना आपल्याजवळ एक स्वतंत्र बुद्धी नावाचे यंत्र आहे. बरोबर. इथे थोडं हे करावा, कारण की काही निर्णय विचारपर्यंत ठीक आहे, पण निर्णय घेताना भावनेच्या भरात त्यांनी निर्णय घेऊ नये, मग यांची प्रगती चांगली आहे. मात्र या महिन्यात जर त्यांनी भावनिक निर्णय घेतले तर बऱ्यापैकी त्रास होण्याची
शक्यता आहे. आता मुलांक 2चे जे तरुण तरुणी प्रेमात आहेत, तर त्यांनी म्हणजे लग्नासाठी घरी बोलण्यासाठी पक्क. कसं वातावरण? हा महिना त्यांच्याच साठी. अच्छा. घरी त्यांनी सांगावं. या महिन्यात जे तरुण तरुणी विवाह इच्छुक असतील त्यांनी जर घरी सांगितलं तर या महिन्यात तुम्हाला घरातून बऱ्यापैकी सपोर्ट मिळेल. अच्छा. आणि योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता सुद्धा या महिन्यात आहे. नवीन मित्र मिळतील, मैत्रिणी मिळतील, दीर्घकाळ तुमचे चांगले सुसंबंध राहतील. कारण मुळात हा महिना मुलांक 2 साठी त्या अर्थाने बराच सकारात्मक आहे. तर पण शेवटी कसं असतं की फक्त एकेरी नसतं, इतरही बाबी पाहिजे असतात, सगळा विचार करायचा असतो. आणि विवाह आयुष्यभरासाठी असतो, तो 2 दिवसाचा प्रश्न नाहीये. तर विचारपूर्वक निर्णय घ्या. मात्र एक कन्फर्म सांगते की जुलै महिन्यात जर तुमची नवी मैत्री आली किंवा नवी मैत्रीण आली तर ती निश्चितच तुमच्यासाठी सकारात्मक असेल. अरे वा. आणि जर मुलांक 2च्या ज्या लोकांना नवीन गुंतवणूक करायची आहे किंवा जे व्यापारी आहेत त्यांच्यासाठी काय सांगाल, की त्यांनी करावी मोठी गुंतवणूक किंवा थोडं थांबायला पाहिजे? या महिन्यातनं गुंतवणूक करताना निर्णय चुकण्याची शक्यता आहे. अच्छा. त्यासाठीच मी सुरुवातीलाच सांगितलं की भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका, विचारपूर्वक घ्या आणि कुणाचा तरी सल्ला घ्या. बरोबर. शिक्षणाच्या दृष्टीने मुलांक 2 साठी हा महिना गोल्डन आहे. अरे वा. हो. शैक्षणिक दृष्ट्या तुम्ही छान एखादा कोर्स करू शकता. नवीन काहीतरी कॉलेजमध्ये तुमचा अभ्यास चालू असेल त्याला जोडून जे काही तुम्ही आता शिकाल ते खूप फायदेशीर राहील. अरे वा. त्यामुळे मुलांक 2 साठी चांगलाच आहे. चांगलाच आहे. फक्त भावनांवर नियंत्रण ठेवावं लागेल. आणि मोठे निर्णय घेताना 2 वेळा विचार करा. शक्य झालं तर थोडं थांबून जा. तज्ञांचा सल्ला घेऊन करा असं म्हणू शकतो आपण, हे की नाही? कारण आपण भावनेच्या भरात असलो तर आपल्याला जरा गायडन्सची गरज असते. आता वळूया मुलांक 3 कडे, जो गुरुचा नंबर आहे. त्यांच्यासाठी मुलांक 3 ज्ञान, मार्गदर्शन, तज्ञता. आणि कसं होतं ना, गुरु आणि शनी यांच्यात समत्वाचं नातं आहे. मुलांक 3 म्हणजे ज्यांची जन्मतारीख 3 असेल, 12 असेल, 21 असेल किंवा 30 असेल. मग इथे सुद्धा 3, 12, 21 आणि 30 मध्ये खूप फरक येतो. पण आपण आता फक्त जुलैवर बोलूया. तर जुलै महिना यांच्यासाठी बऱ्यापैकी सकारात्मक आहे. मोठी उंची गाठतील. मुख्य म्हणजे व्यक्तिमत्व सकारात्मक दिशेने प्रगती करायला लागेल. आतापर्यंत मागच्या महिन्यात असं काहीतरी यांच्या बाबतीत झालं असेल तर तुम्ही नक्की सांगा की एखाद्या गोष्टीवर यांचे विचार सुरू व्हायचे ना तर नकारात्मक व्हायचे. अच्छा. मागच्या महिन्यात हे झालं असेल की जाऊ द्या, करून काही उपयोग नाही, मिळेलच असं नाही. तेच मुलांक 3 जेव्हा ह्या महिन्यात विचार करतील तेव्हा त्यांना वाटेल नाही आपण करून बघितलं पाहिजे, आपल्याला यश मिळेल. आणि मुलांक 3 ला हा महिना त्या अर्थाने यश देणार आहे. म्हणजे विचारांमध्ये बदल येणार आहे, मूळ विचारांमध्ये बदल येईल. बरोबर. वैचारिक मोठा बदल घडून येईल आणि हा बदल त्यांच्यासाठी फायदेशीर राहील. कारण जुलै महिना ना अनेक अर्थांनी मूळतः सकारात्मक झालेला आहे. कारण की रवी आणि शनी दोन्ही आपल्याला आशीर्वाद द्यायला आले. आता आपण वापर कसा करतो आपण ना, या पॉडकास्ट मध्ये मला वाटतं उपाय खूप सांगावेत, ते सांगायचे राहिले. आपण पुन्हा थोडस 1 आणि 2, 3 सांगून देऊ. कारण आपल्या प्रेक्षकांना उपाय देणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की ज्यामुळे त्यांना सकारात्मकता वाटेल. तर मुलांक 1च्या दृष्टीने जेव्हा आपण उपाय विचार करतो तेव्हा सगळ्यात प्रथम येतात सूर्यदेव. सूर्याला अर्ध किंवा आदित्य हृदय स्तोत्र. अच्छा. या 2 पैकी कोणताही उपाय प्रेक्षक करू शकतात. काही ठिकाणी आता आपले प्रेक्षक परदेशात राहतात, सूर्य दिसत नाही, तर मग त्यांनी आदित्य हृदय स्तोत्र वाचावं. बरोबर. वडिलांचा किंवा वडील समान प्रत्येक व्यक्तीचा आदर करावा. हा उपाय अत्यंत महत्वाचा आहे. आणि उपायांमध्ये अलीकडे ना ब्रेसलेट उपयुक्त ठरतात. ब्रेसलेटने काय होतं, आत्मविश्वास वाढतो आणि इगोकडे जाणारा माणूस थांबतो. बरोबर. त्या दृष्टीने मुलांक 1 साठी ब्लडस्टोन ब्रेसलेट अत्यंत उपयुक्त ठरेल. त्याच्यानंतर मुलांक 2 साठी उपाय हा जेव्हा आपण विचार करतो तर मुलांक 2 चंद्राचा आहे. माता हे अत्यंत महत्वाचं. रात्री चंद्रप्रकाशात 5 मिनिटं 10 मिनिटं निवांत बसणं झोपण्यापूर्वी भगवान शिवचा ओम नमः शिवाय किंवा चंद्राचाच ओम सा सोमाय नमः, या 2 पैकी तुम्हाला आवडेल तो मंत्र तुम्ही म्हणा, मनापासून म्हणा. संख्या
ची आहेच, पण भाव अधिक महत्वाचा. 11, 21, 108 तुम्हाला जसं सोयीचं कम्फर्ट झोन मध्ये जाईल तसे मंत्र तुम्ही म्हणा, ते लाभदायक ठरतील. आणि मूनस्टोन ब्रेसलेट हे मुलांक 2 वाल्यांसाठी, कारण मुलांक 2 वर चंद्राचा प्रभाव आहे. होय, चंद्राचा प्रभाव आहे आणि शनी प्राबल्य असल्यामुळे या महिन्यात त्यांना चंद्राचं बळ वाढवणं गरजेचं आहे. तर त्यांच्यासाठी ते अत्यंत उपयुक्त ठरेल. बरोबर. मुलांक 3 यांचा जेव्हा आपण उपायांच्या दृष्टीने विचार करतो तेव्हा गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तींचा आदर करणं, चुकूनही त्यांच्याबद्दल नकारात्मक न बोलणं. युवा वर्गामध्ये एक फॅशन असते, सहज गमतीत त्यांचे विषय चालतात, त्यामुळे बराच नुकसान होतं. गुरु आणि गुरुतुल्य व्यक्तीबद्दल कधीही चुकीचे शब्द वापरू नका. नंतर गुरुवारी उपास करा. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वर हे मंत्र जर तुम्ही म्हटलं तर अत्यंत उपयुक्त ठरेल. तेवढा मंत्र म्हणणं नसेल होत तर ओम गुरुवे नमः या मंत्राचा जाप करू शकता. आणि ब्रेसलेटच्या दृष्टीने सेट्रिन ब्रेसलेट एकदम उपयुक्त ठरतं. मुलांक 3 साठी सेट्रिन ब्रेस. ओके, का बरं त्यांना सिट्रिन ब्रेसलेट सांगताय? गुरुचं ब्रेसलेट आहे. आणि या महिन्यात कसं झालेलं आहे ना की गुरु कर्क राशीतून प्रवास करतोय. कर्क राशी गुरुदेवांची उच्च रास आहे, त्यामुळे गुरुदेव तुम्हाला सकारात्मकता द्यायलाच आलेले. त्या सकारात्मकतेचा उपयोग करून घेणं हे अधिक लाभदायक ठरेल. आणि मला असं वाटतं आपण हे भविष्य जर दर महिन्याला सांगत असू तर सर्वार्थाने उपाय अत्यंत महत्वाचे आहे, कारण त्या महिन्यात उपायाचं स्वरूप थोडंसं बदललेलं असतं. बरोबर. प्रत्येक महिन्यात ग्रहमान बदलतं, तशी परिस्थिती बदलते आणि उपाय बदलतात, अंक सुद्धा बदलतात. अच्छा, म्हणजे खरं तर आम्ही असं सांगतो की या संपूर्ण बदलणाऱ्या जगात, क्षणाक्षणाला बदलणाऱ्या जगात जर काही स्थिर राहत असेल तर तुमचे मुलांक आणि भाग्यांक. बरोबर, पण महिन्याचा मुलांक बदलतो. बरोबर, महिन्याचा मुलांक बदलतो. युनिव्हर्सल अंक सुद्धा बदलतो. जसं आता आपण युनिव्हर्सल अंक घेतला शनी म्हणजे, कारण मुलांक घेतला असता तर तो केतू आला असता. बरोबर, कारण जुलै महिना 7वा महिना. पण युनिव्हर्सल अंक पुन्हा बदलतो आणि ग्रहस्थिती सुद्धा बदलते. बरोबर, त्यामुळे या सगळ्यांचा आपण विचार करू. नक्कीच. आता आपण वळूया मुलांक 4 कडे, जो राहूचा नंबर आहे. त्यांच्यासाठी जुलै महिना नक्की काय घेऊन आलेला आहे? राहू हा 21व्या शतकाचा राजा. खऱ्या अर्थाने राजा. कारण अत्यंत विपरीत परिस्थितीत काही मिळवण्याचं सामर्थ्य असेल ना तर ते राहू मध्ये. राहू सतत परिश्रम करतो, नवीन संशोधन, नवीन काय असेल मी मिळवेल. आपण आता इथे जे बसलेलो आहोत आपल्या अवतीभोवती चौफेर आता राहू आहे. मग माईक असतील, कॅमेरा असेल, मोबाईल असेल, व्हॉट एव्हर, प्रत्येक गोष्टीवर राहूचं सामर्थ्य. किंवा सोशल मीडिया जिथे आपण हे पोस्ट करणार आहोत, बरोबर, ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहोत. तर हा राहूचं एक वैशिष्ट्य समजून घ्यायचं ना तर ठीक आहे. नंतर स्वरभानूला विष्णूंनी त्यांच्या सुदर्शन चक्राने मारण्याचा प्रयत्न केला, पण एवढे राक्षस तिथे होते समुद्र मंथन करताना. त्यातला हा एकमेव राक्षस होता की ज्याला हे लक्षात आलं किंवा ज्याने ही बुद्धी वापरली आणि रंगरूप बदलून देवांच्या रांगेत बसला. म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी परिश्रम करणं, बुद्धी, चातुर्य वापरणं हे कौशल्य राहूचं आहे. आणि राहू हा शनीचा मित्र आहे. त्यामुळे राहू या महिन्यात मुलांक 4ची व्यक्ती जे काही सकारात्मक परिश्रम करेल. आता इथे फरक कसा होतो ना, राहू म्हणजे साम दाम दंडभेद मला पाहिजे. बरोबर, म्हणजे नाही 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 मी न्यायाधीश, चुकीचं चालणार नाही. मुलांक 4ने एवढा एकच नियम पाळावा. हा महिना मुलांक 4 साठी प्रचंड सकारात्मक आहे. आता मुलांक 4नी जुलै महिन्यात कुठले उपाय करायला हवे? ओम राहवे नमः मंत्राचा जप करू शकतात, परिश्रम करू शकतात. ब्लॅक अगेट ब्रेसलेट हे अत्यंत उपयुक्त राहील, कारण ब्लॅक अगेट हे मुळात शनीचं ब्रेसलेट आहे. ते त्यांना लाभदायक ठरेल. आणि इतरांशी मैत्रीपूर्ण व्यवहार ठेवणं हे मुलांक 4 साठी अत्यंत लाभदायक आहे. ठीक आहे. आता वळूया मुलांक 5 कडे, जो बुधाचा नंबर आहे. तर त्यांच्यासाठी जुलै महिना काय म्हणतोय? बुधाच्या
साठी किंवा बुधाच्या मुलांकासाठी 5 मुलांकासाठी जुलै महिना अत्यंत सकारात्मक आहे. कारण बुध आणि शनी हे मित्र आहे. बुध ग्रहामध्ये मुलांक 5 मध्ये संवाद कौशल्य आहे किंवा आपण जेव्हा मुलांकाचा अभ्यास करतो तेव्हा मुलांक 5 हा सगळ्यात शुभ आहे. कारण त्याच्या पुढे 4 मागे 4 त्याचं कुणाशी वाद फारसे नाहीच आहे. आणि या महिन्यात तर खूप सकारात्मक त्याला मिळणार आहे. कारण सूर्य सुद्धा बुध ग्रहाशी मैत्री ठेवतो, शनी मैत्री ठेवतो. फक्त त्यांनी घाईघाईत निर्णय घेणं हा एक विषय जर कंट्रोल केला तर मुलांक 5 साठी जुलै महिना अत्यंत भाग्योदयकारक आहे. पैशांच्या दृष्टीने, विवाहाच्या दृष्टीने, करिअरच्या दृष्टीने, प्रेम संबंधाच्या दृष्टीने सर्व अर्थाने सकारात्मक असलेला हा महिना आहे. काळजी एकच घ्या की घाईत निर्णय घेऊ नका. उपायांच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर 5 मुलांकासाठी गायीची सेवा करणं, ओम बूम बुधाय नमः या मंत्राचा जप करणं आणि ग्रीन ॲव्हेंचुरियन ब्रेसलेट. अच्छा, ग्रीन ॲव्हेंचुरियन ब्रेसलेट ओके, हे धारण करणं, हे 3 उपाय अत्यंत उपयुक्त ठरतील की ज्याच्यामुळे त्यांची अजून प्रगती होईल. आणि कोणताही निर्णय घेताना 1 सेकंद थांबून विचार करावा. किंवा 1 सेकंद पेक्षा खरं सांगायचं ना तर जेव्हा मुलांक 5 चे निर्णय घेण्याचा विषय येतो तेव्हा आम्ही त्यांना सांगतो 19 सेकंद थांबा. 19 सेकंद. हा, आणि मग तुमचा निर्णय घ्या. निर्णय बदललेला असतो किंवा बदललेला नसला तरी योग्य येतो. म्हणजे योग्य निर्णय घेण्यासाठी मुलांक 5 ने कायम 19 हा अंक लक्षात ठेवावा. बरोबर, त्यांना फायदा होतो. आता मुलांक 6चं तसं तुम्ही सुरुवातीला थोडं सांगितलंच की त्यांच्यासाठी सुद्धा महिना तसा सकारात्मक असणार आहे. पण तरी सुद्धा जे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांचं लग्न ठरतंय त्यांच्यासाठी तुम्ही मुलांक 6 बद्दल काय सांगाल? मुलांक 6 म्हणजे शुक्रदेव, ते पुन्हा शनिदेवांचे मित्र आले. किंवा सगळ्यात अधिक शुभ महिना मुलांक 8 आणि त्या खालोखाली 6. यांनी सुद्धा काय असतं ना की शुक्र म्हणजे शुक्राचार्य भौतिक सुख आणि शनिदेव आहे आध्यात्मिक सुख. अच्छा, एवढा एक विरोधाभास सोडला तर मुलांक 6 साठी पैसा मिळवण्याच्या दृष्टीने, करिअरच्या दृष्टीने, प्रगतीच्या दृष्टीने, प्रमोशनच्या दृष्टीने किंवा त्याही पेक्षा मुलांक 6 ला एक बेनिफिट असा होईल की या महिन्यात तुमच्या वरिष्ठांचं लक्ष तुमच्याकडे जाईल. तुम्ही करत असलेल्या कार्याकडे जाईल आणि त्याचं फळ मिळण्याचा ही वेळ आहे. जुलै महिना फळ देणार आहे. हो, जुलै महिन्यात वरिष्ठांचं लक्ष तुमच्याकडे जाईल. मग कसं असतं ना, या गोष्टी काही एका दिवसात नाही घडत. वरिष्ठांच्या नजरेत भरलं की तुमचं कार्य खूप छान आहे, त्याचा प्रभाव तुम्हाला हळूहळू मिळत राहतो. बरोबर, कारण घटनेतून दुसरी घटना, परंतु पहिली घटना घडण्याचे योग निर्माण होणं हे महत्वाचे. मुलांक 6च्या लोकांनी जुलै महिन्यामध्ये काय उपाय करायला हवे? होय, आई, आत्या, मावशी यांचा सन्मान करा. महिला असेल तर तिने आपल्या पुरुष जोडीदाराचा आणि पुरुष असेल तर त्याने आपल्या स्त्री जोडीदाराचा सन्मान करावा. दूध किंवा दुधापासून बनलेले पदार्थ दान करावे. यामुळे तुम्हाला अत्यंत सकारात्मक फायदा होईल आणि रोज क्वार्टर्स ब्रेसलेट लाभदायक ठरतील. अच्छा, रोज क्वार्टचं ब्रेसलेट. हो, मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते की हे रोज क्वार्टचं ब्रेसलेट जे आहे ते आपल्या lokmatbhakti.com वर उपलब्ध आहे. तुम्हाला जर प्रश्न असेल की चांगलं कुठून घ्यायचं, प्रमाणित कुठून घ्यायचं, तर आपल्या lokmatbhakti.com वर नक्की चेक करा. त्यात ते ब्रेसलेट आहे, कसं घालायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे. परफेक्ट. आता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्ही लिंक देऊन द्या, म्हणजे प्रेक्षकांना तिथून खरेदी करता येईल. नक्कीच. आता आपण मुलांक 6 बद्दल बोललो, त्यांच्यासाठी सकारात्मकच हा महिना आहे, पण त्यांनी सावधगिरी कोणती बाळगायची? त्यांनी अतिरिक्त खर्च करू नये, चुकीच्या ठिकाणी खर्च करू नये, कारण शनिदेव बॉस आहेत. शनिदेवांना नकारात्मक खर्च चालत नाहीत आणि त्या दृष्टीने ते कार्यरत राहिले तर शुक्र प्रबळ होईल. आणि प्रबळ शुक्र करण्यासाठी अजून तुम्ही इथे अंक लिहू शकतात. शुक्राच्या उंचवट्यावर त्याचा सुद्धा तुम्हाला लाभ होईल. कोणता अंक लिहायचा? त्याही सांगते. शुक्राच्या आपल्या तारखा सांगायच्या राहिल्या की ज्यांची जन्मतारीख 6 असेल, 15 असेल, 24 असेल, त्यांचा मुलांक 6 असतो. बरोबर. तर या 3 मुलांकामध्ये 24 हा सगळ्यात प्रबळ मुलांक ठरतो, कारण 6 शुक्राचा आहे.
पण 24 जेव्हा येतो ना तेव्हा चंद्र आणि राहू येतो. त्याशिवाय 15 हा अंक येतो तेव्हा रवी आणि बुध येतो. बरोबर. त्यामुळे त्यांनी जर इथे हातात 24 लिहिलं, इथे लिहिताना हिरवा पेन वापरला तर अधिक फलदायक. त्यांना अत्यंत लाभ होईल आणि प्रगती होण्याची संधी तयार होते. बरोबर. कारण शुभ काळाचा शुभ उपयोग करून घेणं हे देखील महत्वाचं असतं. बरोबर. आता वळूया मुलांक 7 कडे. मुलांक 7 साठी जुलै महिना नक्की कसा असणार आहे? त्यांनी कुठली सावधगिरी बाळगायला हवी? कुठल्या गोष्टी आवर्जून करायला हव्या? मुलांक 7चा आपण विचार केला तर मूळतः ज्यांची जन्मतारीख 7 असेल, 16 असेल किंवा 25 असेल त्यांचा मुलांक 7 असतो. हा मुलांक केतूच्या अखत्यारीत येतो. केतू हा अध्यात्माचा कारक. संवेदनशीलता याच्यात भरपूर आहे आणि भौतिकतेच्या मागे न पळणारा ग्रह असला तरी राहूला पूर्णत्व देणारा ग्रह म्हणजे केतू. शनिदेवांचा मित्र. त्यामुळे सकारात्मक प्रगती होणं किंवा एखादी जुनी गोष्ट ज्याचा तुम्ही सातत्याने प्रयत्नात होतात ती अचानक प्राप्त होणं, करिअरमध्ये प्रमोशनच्या संधी तयार होणं, व्यवसाय जर तुमचा असेल तर नवीन क्लायंट प्राप्त होणं, या सर्व दृष्टीने लाभदायक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मैत्री किंवा विवाह या दृष्टीने विचार केला असता विवाह जुळून येण्याचे योग तयार होत आहे. अच्छा, मुलांक 7चे लग्नाचे योग यंदा आहेत. बरोबर. लग्न ठरण्याचे योग यंदा आहेत आणि यस, विवाह देखील तुम्ही तुमचे होऊ शकता तुम्ही जर फास्ट निर्णय घेतले तर. कारण अनेक वेळा मुलांक 7 थोडं खूप अतिशांततेने निर्णय होतात, म्हणजे समोरचा जोडीदार कंटाळण्याच्या आत तुम्ही निर्णय घ्या. बरोबर. मुलांक 7 वाल्यांनी नक्की उपाय काय करायला हवे की निर्णय पण त्यांच्याकडनं फास्ट घेतले जातील? होय, त्यांनी गायीची सेवा करावी, ध्यानधारणा करावी. महोगनी ब्रेसलेट त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे. अच्छा, ते सुद्धा तुमच्याकडे उपलब्ध आहेत. मला वाटतं लोकमतवर सगळेच ब्रेसलेट आपल्या लोकमतभक्ती.com वर सगळे ब्रेसलेट उपलब्ध आहेत. महोगनी ब्रेसलेट हे त्यांच्यासाठी अत्यंत उत्तम राहील आणि या महिन्यात छान प्रगती त्यांची होऊ शकते. आता राहिलाय मुलांक 8 आणि मुलांक 9. तर मुलांक 8 बद्दल आधी बोलूया की मुलांक 8 साठी जुलै महिन्यात काय विशेष आहे? त्याच्यावर या महिन्यात जुलै महिन्यात स्वामित्वच मुलांक 8चं आहे. शनी म्हणजे परिश्रम, शनी म्हणजे देणारा ग्रह, पैसा देणारा ग्रह. मुलांक 8चे मागच्या काळातले जे जे स्वप्न होते, छोटे असतील मोठे असतील, खूप वर्ष मेहनत करतो, एकदा प्रयत्न केला नाही जमलं, दोनदा केला नाही जमलं, या जुलैमध्ये ते घडून येईल. बरोबर. कारण की शनी अनेक वेळा विलंबाने देतो आणि या महिन्यात शनिदेव सकारात्मक असतील. अर्थात अट एवढीच की तुमचे परिश्रम खरे हवे, कारण त्याशिवाय शनी देणार नाही. शनी न्यायाधीश आहे हे विसरून चालणार नाही. शनीचे हे बेसिक 3 नियम आहे: परिश्रम करा, न्यायाने वागा आणि सत्याने वागा. बरोबर. ते भरभरून देणार आहेत. त्यामुळे मुलांक 8 साठी जुलै 2026 हा प्रचंड लाभाचा आहे. आता मुलांक 8ने काय करावं ना की जुलै 2026 लिहिताना चुकूनही जुलै 26 असं लिहू नये. अच्छा, वर्ष पूर्ण लिहायचं? हा, त्याचं कारण कसं होतं, आता जुलै 2026 ची टोटल 8 येते, पण मग जुलै 26 लिहिली की टोटल बदलली, म्हणजे त्यांची लाभाची संधी गेली. अच्छा. आपण कुठेतरी लिहित असतो, शॉर्टकट मारतो, कारण आपलं आयुष्यच अंकांनी सुरू होतं, अंकांनी संपतं. मोबाईल आज तर प्रत्येकाची ओळख मोबाईल नंबरवर झालेली आहे. प्रत्येकाचा मोबाईल नंबर अंकांनी येतो. जन्मतारीख, जन्मस्थान, आपण ज्या शहरात राहतो त्याचा पिनकोड नंबर. अंकाशिवाय आपलं पान चालत नाही. बँकेचा अकाउंट किंवा पासकोड, प्रत्येक ठिकाणी अंक. आणि ते अंक जर प्रॉपर वापरले, आता तुम्ही पासकोडला जरी वापरत असाल ना तर खूप लोक 26 वापरतात. तर सगळ्यांनीच, किंबहुना सगळ्यांनीच, कारण जेव्हा आपण 2026 वर्षाचा विचार करतो, मला वाटतं मी वर्षाच्या सुरुवातीला या पॉडकास्ट मध्ये सांगितलंही होतं की 2026 म्हणजे 1 होतं, पण फक्त 26 केलं तर 8 होतं. तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं आहे, यश मिळवायचं आहे, प्रतिष्ठा मिळवायची आहे, तर तुम्ही तेवढं कार्य पूर्ण करा. अर्धवट सोडायचं नाही, अर्धवट सोडायचं नाही. होय.
आता वळूया शेवटच्या मुलांकाकडे, मुलांक 9. पूर्णत्वाच्या मुलांकाकडे. पूर्णत्वाचा मुलांक 9. कारण 9 मुलांक हा पूर्णत्व देतो. ओके. 1 पासून सुरू झालं की 9 पर्यंत. 9, 18, 27 ज्यांच्या जन्मतारखा असतील त्यांचा मुलांक 9. आता 9 मध्ये 9च पूर्णत्व आहे, त्यामुळे 9 मुलांक ज्याची जन्मतारीख असेल तो खरा सेनापती. धडाडी, कर्तृत्व, शौर्य, काय होईल ते पाहून घेईल, करून थांबेल या विचारांचा तो असतो. 18 मध्ये काय होतं ना, 1 आणि 8 म्हणजे सूर्य आणि शनी. मग तिथे संघर्ष तयार होतो थोडासा. म्हणजे परिश्रम करा, खूप हार्डवर्क करा, खूप स्वतःला शिस्तबद्ध करा. जसा सूर्य रोज 1 अंश चालतो तसं रोज 1 पाऊल चाला तर सक्सेस तिथे मिळतं 18 असेल तर. आणि 27 असेल तर 2 आणि 7 म्हणजे चंद्र आणि केतू. हे लोक अति इमोशनल होऊन जातात. आणि मंगळ हा अग्निकारक ग्रह आहे. अग्निकारक ग्रह हा तुमच्या मुलांकाचा स्वामी असून जर तुम्ही अति इमोशनल झालात तर त्याचा त्रास होणार असतो. बरोबर. त्यामुळे मुलांक 27 ने थोडं जागरूक राहावं. पण मुलांक 9 साठी जर आपण जुलै महिन्याचा विचार केला तर शनी आणि मंगळ शत्रुत्व आहेच. गाडी स्लो चालवा. सावधगिरी. सावधगिरी अत्यंत आवश्यक. कोणतंही वाक्य बोलण्यापूर्वी 2 वेळा विचार करा. राग येईलच तुम्हाला पटकन, त्या रागावर कंट्रोल करा. यासाठी सगळ्यात महत्वाचा उपाय असतो पाणी. कारण पाण्यामध्ये सगळ्यात जास्त ग्रहण क्षमता आहे. जर तुम्ही पाणी हातावर घेऊन आचमन केलं तरी चालू शकेल, किंवा तुम्ही त्याला तीर्थ बनवून प्राशन केलं. मग भगवान शिव आहेत आपल्या मदतीला. ओम नमः शिवाय आहे, त्या मंत्राचा जप केलं आणि ते पाणी प्राशन केलं तरी तुम्हाला खूप सकारात्मकता लाभते. राग, चिडचिड कमी होते आणि त्यामुळे प्रगतीची संधी तिथे तुम्हाला मिळते. म्हणजे मुलांक 9 वाल्यांनी थोडी काळजी घ्यायची आहे आणि उपाय करायचे आहेत. ज्योती मॅडम, तुम्ही आज इथे आलात आणि जुलै महिना कसा जाणार आहे हे जन्मतारखेवरून छान समजून सांगितलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. जय ज्योतिष. प्रेक्षक हो, पॉडकास्ट शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. तुम्हाला ज्योती मॅडमकडे पर्सनल कन्सल्टेशन घ्यायचं असेल तर त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, ते तुम्ही बघू शकता आणि तुमच्या शंका त्यांना विचारू शकता. पॉडकास्ट शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.